आता सुरुवातीला आमच्या ज्या काही भूमिका होत्या त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की एकदा ओबीसीची जनगणना जात न्याय करा आणि ओबीसीचे 10 काय 25 तुकडे करा, आमचं काही म्हणणं नाही. कारण तुम्ही जेव्हा ओबीसीची विभागणी करणार 4 भागामध्ये 5 भागामध्ये 10 भागामध्ये, तर ती विभागणी करताना तुमच्याजवळ आकडे असतील, डेटा असेल आणि शास्त्रीय पद्धतीने तो डेटा आणि ते आकडे वापरून शास्त्रीय पद्धतीने तुम्ही आमचे 4 तुकडे करू शकता की ज्याच्यामुळे आमच्यात भांडणं होणार नाही. कारण तुम्ही जी काही वाटणी कराल, जी काही हिस्सा द्याल तो लोकसंख्येच्या प्रमाणे डेटाप्रमाणे देणार, त्यामुळे आमचा काही विरोध करण्याचा कोणाचा प्रश्नच नाही. नाही बाबा तुला तुझ्या संख्येप्रमाणे बरोबर मिळालं, मला बरोबर मिळालं, आपल्याकडे काही भांडण नाही. भागामध्ये भावांमध्ये जेव्हा वाटणी होते, आपलं ओबीसी नावाचं जे घर आहे, या ओबीसी नावाच्या घरामध्ये 3 भाऊ राहतात. पहिला भाऊ जो आहे तो मोठा आहे, म्हणजे संख्येने मोठा आहे आणि साधन संपत्तीने पण मोठा आहे. तो म्हणजे कुणबी, माळी, देवी, धनगर, बंजारा या काही 4-5 जाती आहेत, ते म्हणजे मोठे भाऊ. त्यांच्याजवळ साधनं आहे, त्यांच्याजवळ थोडीफार संपत्ती आहे आणि थोडंसं सामाजिक स्टेटस थोडंसं वरचं आहे. नावी दोघीपेक्षा तेली माळीचं स्टेटस थोडंसं वरचं आहे जाती व्यवस्थेमध्ये. त्यामुळे मंडल आयोग लागू नसतानाही 12% ओबीसी नोकऱ्यांमध्ये होते. ते कोणते होते? तर ते हे होते, तेली, माळी, कुणबी, धनगर आणि बंजारा. कारण नोकरीसाठी लागणारं शिक्षण, नोकरीसाठी द्यावी लागणारी लाच ती यांच्याकडेच होती, नाव्या धोबीकडेच होती. नावी धोबी काय विचारात, दिवसभर कपडे धुणार, दिवसभर केस कापत राहणार, संध्याकाळी जाऊन त्याच्यावर उद्राण करणार. त्याचा मुलगा IIT, IIM, सायन्स वगैरे असं काही करू शकत नव्हता, शहरामध्ये जाऊ शकत नव्हता. कुंभार फाटके कपडे घालतो अजूनही खेड्यागावांमध्ये. त्याच्यामुळे कोणतं बनणार? डॉक्टर, वकील, इंजिनियर. तर कोण बनले? डॉक्टर, वकील, इंजिनियर हे सगळे थोडीफार साधन संपत्ती असलेले आणि स्टेटस असलेले जे माळी, तेली, धनगर, बंजारा या जाती. मंडल आयोग लागू नसतानाही 12% तुम्ही नोकऱ्यांमध्ये होते, लक्षात घ्या. मग मंडल आयोगाचे 3 तुकडे केले, 4 तुकडे केले, तर तुमचं काय जाणार आहे? तुमचं काहीच जाणार नाही. आणि गेलं तर कोणाकडे जाईल? लहान भावाकडे जाईल. काही मराठ्यांकडे गेलं नाही, काही ब्राह्मणांकडे गेलं नाही, छोट्या भावाकडे गेला. म्हणजे जो मधला भाऊ आहे, नावी, धोबी, शिंपी, बारामतीदार जो आहे, तो आपला मधला भाऊ. आणि सगळ्यात लहान भाऊ म्हणजे जे भटके आहेत, जंगलात भटकतात, पारधी वगैरे किंवा जे काही तुम्ही त्यांना म्हणतात वडार वगैरे जे आहेत, अत्यंत खालच्या स्थितीमध्ये जीवन जगणारे, हे तुमचे सगळ्यात लहान भाऊ. जर तुम्ही या 3 भावनांमध्ये जर वाटा हिस्सा नीट करून दिला तर ते 3 भाऊ आयुष्यभर गुन्ह्या गोविंदाने नांदतात, त्यांची पोरं पण गुन्ह्या गोविंदाने नांदतात की नाही बाबा आमच्यावर काय अन्याय झाला नाही, आम्हाला आमच्या पद्धतीने तुम्ही हिस्सा वाटा करून दिलेला आहे. परंतु या ओबीसीच्या घरामध्ये या 3 भावंडांनी आपसात लढत राहिलं पाहिजे, आपसात भांडत राहिलं पाहिजे. म्हणून गावाचे जे कारभारी असतात, मग तो पोलीस पाटील असेल, तो मराठा सरपंच असेल किंवा तो ब्राह्मण पुजारी असेल गावामधला, हे जे काही चांडाळ चौकडी असते गावामधली, एक सावकार असतो, तो शक्यतो एक मराठा असतो किंवा ब्राह्मण असतो, जो लोकांना 25% 40% व्याज लावून कर्ज देत असतो, तो ब्राह्मण असतो किंवा मराठा असतो किंवा जमीनदार असतो. तर तो सावकार, पोलीस पाटील, सरपंच आणि ब्राह्मण भटजी ही जी चांडाळ चौकडी असते, ही गावामध्ये प्रत्येक घरामध्ये भांडणं लावण्याचं काम करत असते. तुम्ही कुठल्याही खेडेगावाचा. तर ही चांडाळ चौकडी काय करते? ही तुमच्या घराच्या वाटणी हिस्सीमध्ये हस्तक्षेप करते आणि मुद्दाम जाणीवपूर्वक लहान भावाला कमी, मोठ्या भावाला जास्त, याला कमी, याला जास्त. त्याची माहिती नाही तुम्हाला ते कुठलं मांजराची गोष्ट, ते लोणी वाटत लांडग्याची गोष्ट. तो 2 मांजरा आपल्याला भांडण करत असतात ना आणि लोणीसाठी बांधत असतात. आणि तो लांडगा आहे तो म्हणतो, अरे तुम्ही काय बांधताय मांजरांना? ती मांजर म्हणतात की आम्हाला याचा हिस्सा वाटणी नीट करता येत नाही. मग तो लांडगा हिस्सा वाटणी करतो आणि मग एकाला जास्त तो एकाला कमी देतो आणि तुला जास्त झालं का त्याच्यातून तोडून खाऊन घेतो. हा आता बरोबर झालं असं बरोबर म्हणतो आणि लगेच
तो दुसरीकडे त्याचं पार्ट खायचं आणि याचं पार्ट खायचं तर याच्यातलं थोडं खातो ते कमी झालं की निवडते येतं पार्ट। अशा प्रकारे कमी जास्त करत सगळी दोन्ही लांडगा कष्ट करतो आणि दोन्ही मांजर खूप अशी राहतात। तर ओबीसीना आपसात भांडण ठेवून ओबीसीचं सगळं लाटण्याचं काम हे ब्राह्मणवादी लोक करत असतात। त्याच्यातला हा रोहिणी आयोग हा एक प्रकार आहे। पण मी तुम्हाला सांगतो की मोठे भाऊ म्हणून तुम्ही समजदारी दाखवा, रोहिणी आयोग स्वीकारा, त्याची अंमलबजावणी करायला लावा। थोडंफार लहान भावंडांना जास्त गेलं बी तर त्याच्यात वाईट वाटून घेऊ नका, कारण आपल्या समोर केवळ नोकऱ्या मिळवणं हा उद्देश नाही, आपल्या समोर सत्ता मिळवण्याचं स्वप्न आहे। आणि तुम्हाला जर सत्ता मिळवायची असेल, मग राज्याची असेल नाही तर दिल्लीची असेल, तुम्हाला जर सत्ता मिळवायची असेल तर लहान भावंडांची साथ तुम्हाला लागेलच। तुमचं 52% जे ओबीसी वोटिंग आहे ते 1% जर असेल, 1% जर 52% ओबीसी वोटिंग असेल तर तुम्ही दिल्ली पासून मुंबई पासून लांब नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे। तर मोठी सोच, मोठं काम आणि मोठा फायदा हा मोठ्या भावने लक्षात ठेवला पाहिजे। म्हणून रोहिणी आयोगाचं स्वागत करा, सांगा की आमच्या भावनांना हिस्सा मिळाला पाहिजे, त्याच्यात कमी जास्त काही झालं तरी आम्हाला काही वाईट वाटणार नाही, आणि जास्त गेलंच तर लहान भावांना जाईल, ते काही मराठ्यांना किंवा ब्राह्मणांना जाणार नाही, एवढा तो विचार आपण केला पाहिजे। ते या पद्धतीने जर तुम्ही वागले तर तुमचं पुढचं ओबीसी म्हणून काही अस्तित्व टिकून राहील, अन्यथा ओबीसीला संपवण्यासाठी सगळे प्रस्थापित राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत। हे काही उगाच नाही की कालपर्यंत भुजबळ ब्राह्मणांना शिव्या देत होते आणि एका रात्रीचं काय झालं लगेच ते ब्राह्मणांच्या नादी लागले, हे इतकं सोपं नाहीये। रात्रीतनं तुमचा माणूस सुटला जातो, रात्रीतनं सगळी गुंतापाला होऊन जाते आणि त्याचं नव्हतं होऊन जातं। एवढा शक्तिमान आपला शत्रू आहे, एवढी शक्ती, त्याच्यापेक्षाही जास्त शक्ती आपल्याकडे आहे, म्हणून तर ते आपल्याला घाबरतात। त्याला ब्राह्मणवाद मुसलमानांना घाबरत नाही, ब्राह्मणवाद हा दलितांना अजिबात घाबरत नाही, आदिवासींना तर घाबरण्याचा प्रश्न येत नाही। ब्राह्मणवाद घाबरतो ते फक्त आणि फक्त ओबीसींना, आणि म्हणून मग ओबीसीचे तुकडे करा, ओबीसी जातींमधून जातीचे नेते निर्माण करा, त्यांच्यावर धर्माचा आश्रय टाका वगैरे वगैरे, हे सगळं जे काही आहे देश पातळीवरचं ब्राह्मणवादी कारस्थान, या सगळ्या कारस्थानांमधून ओबीसी चळवळ आजही स्वाभिमानाने उभी आहे। आपली ओबीसी चळवळ भ्रष्टाचारी भुजबळवर अवलंबून नाही आहे, आपली ओबीसी चळवळ दलाल असलेल्या बावनकुळेवर अवलंबून नाही आहे, आपली ओबीसी चळवळ कुठल्याही लाचार ओबीसी नेत्यावर अवलंबून नाही आहे। आपली ओबीसी चळवळ ज्ञानेश्वर कोळेंसारखे, विलासराव काळेंसारखे प्रामाणिक ओबीसी कार्यकर्त्यांवर ही ओबीसी चळवळ उभी आहे, तोपर्यंत तिला मरण नाही। लक्षात घ्या, तुमची ओबीसी चळवळ मारून टाकण्यासाठी भुजबळ, मुंडे, बावनकुळे सारखे नेते निर्माण केले जातात। ओबीसी चळवळ चालवण्यासाठी नाही, मारून टाकण्यासाठी। आणि ते जाणीवपूर्वक शरद पवारांनी निर्माण केलेले नेते आहेत, जाणीवपूर्वक बाळ ठाकरेंनी निर्माण केलेले हे सगळे ओबीसी नेते आहेत, आणि जाणीवपूर्वक भाजपच्या प्रमोद महाजनने आणि नितीन गडकरींनी निर्माण केलेले हे ओबीसी दलाल नेते आहेत। तर त्यांचंही स्वरूप तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, त्यांचे स्वरूप ओळखलं पाहिजे। तर आता सगळ्यात शेवटचा मुद्दा सांगतो, कारण माझी वेळ आता संपत आली आहे। शेवटचा महत्वाचा मुद्दा सांगतो की आपण हे सगळं तुम्ही बघितलं, मी तुम्हाला थोडक्यात इतिहास सांगितला, काय काय घडलं, कसं कसं घडलं, आपल्या ओबीसी लोकांनी काय काय अनुभव घेतला, काय काय बोध घेतला, पुढच्या टप्प्यावर त्यांनी त्याच्यात काय काय सुधारणा केली, जनता पक्षातून जनता दलानंतर ओबीसी जनगणनेचं आंदोलन वगैरे वगैरे, हे सगळं तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं। अजूनही त्याच्याविषयी बरंच काही सांगता येईल, पण महत्वाचं जे ते तुम्हाला सांगितलं, सारांश जर तुमच्या लक्षात आला तर आता आपण काय केलं पाहिजे हे लक्षात घ्या। आता आपण काय केलं पाहिजे, सगळ्या अनुभवातून जर आपण पुढे काहीतरी आपली चळवळ मोठी करायची असेल आणि सत्तेकडे न्यायची असेल तर नेमकं काय केलं पाहिजे। आता महाराष्ट्राची जर स्थिती पाहिजे, आपण महाराष्ट्रापुरता जरी विचार केला तर
आता हा जो काही मधला एक मुद्दा आहे इंडिया नावाच्या आघाडीचा, तो आधी आपण चर्चेला घेऊ आणि मग नंतर मग महाराष्ट्रात आपण बघू. आता तुम्हाला मी सांगितलं मगाशी की ते एक ट्रेंड निर्माण करतायत ब्राह्मण लोक. काय ट्रेंड निर्माण करतायत की काँग्रेसला जनता कंटाळली की जनतेने भाजपकडे आलं पाहिजे आणि भाजपला जनता कंटाळली की लोकांनी काँग्रेसकडे आलं पाहिजे. हा त्यांचा फंडा आहे. लक्षात घ्या. कारण भाजपकडची सत्ता काँग्रेसकडे जर आली नाही तर ती लालूकडे जाण्याची शक्यता आहे, मुलायमकडे जाण्याची शक्यता आहे, स्टॅलिनकडे जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून या स्टॅलिन, लालू, मुलायम, नितीश हे दिल्लीमध्ये वजनदार होऊ नये म्हणून मग त्यांच्यावर काँग्रेसचं ओझं ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जाणीवपूर्वक ही इंडिया आघाडी जी निर्माण केली गेली, त्या इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसचं कसं वर्चस्व राहील याच्यासाठी RSSने काही धोरणं तयार केलेली आहेत. काही धोरणं तयार केलेली आहेत. त्याचा या धोरणाचा एक छोटासा भाग सांगतो तुम्हाला मी. या धोरणाचा एक छोटासा भाग सांगतो की जो यशस्वी झालेला आहे RSSचा. कर्नाटकमध्ये निवडणुका झाल्या. तिथे सगळ्या टीव्ही चॅनलवाल्यांनी काय सांगितलं होतं की काँग्रेसला निसटत बहुमत मिळेल. निसटत बहुमत म्हणजे काय की सत्तेला बहुमत कमी पडेल आणि मग देवेगौडाचा पक्ष येऊन जर तुम्हाला मिळाला तर मग तुमचं बहुमत मिळेल आणि मग काँग्रेसची सत्ता येईल. म्हणजे जेमतेम बहुमत मिळेल असं सगळ्यांनी सांगितलेलं होतं. परंतु प्रत्यक्षात काय घडलं? प्रत्यक्षात जिथं 112 जागा पाहिजे साध्या बहुमतासाठी तिथं काँग्रेसला 135 जागा मिळाल्या. बघा. आणि मागच्या निवडणुकीपेक्षा 88 जागा काँग्रेसला या निवडणुकीत जास्त मिळाल्या. कशामुळे मिळाल्या मी तुम्हाला सांगतो. देवेगौडाचा पक्ष, जनता दल सेक्युलर आणि काँग्रेस यांचं आधी सरकार होतं संयुक्त, आणि ते सरकार पाडून मग RSSने BJPने तिथे सरकार स्थापन केलं आणि नंतर या निवडणुका झाल्या. आणि निवडणूक लढवताना तिन्ही पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या. कोणीच युती केली नाही. देवेगौडांनी वेगळे उमेदवार केले, काँग्रेसने वेगळे केले, भाजपने वेगळे केले. RSSने तिथं हे धोरण राबवलं की जिथं देवेगौडाचा उमेदवार उभा आहे तिथं भाजपचं मतदान हे काँग्रेसकडे वळवलं. म्हणजे देवेगौडाचा उमेदवार निवडून येणार नाही आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल. आणि जिथं भाजपचा उमेदवार उभा होता तिथं त्या भाजपच्या उमेदवाराचं त्यांनी पहिल्यांदा असं निरीक्षण केलं की हा भाजपचा उमेदवार स्ट्रॉंग आहे का, किंवा हा भाजपचा उमेदवार पक्षामध्ये महत्वाचा आहे का. या दोन गोष्टी. जर तो भाजपचा उमेदवार स्ट्रॉंग नसेल, जर तो भाजपचा उमेदवार पक्षासाठी महत्वाचा नसेल तर त्या भाजपच्या उमेदवाराला RSS वाल्यांनी पाडलं आणि तिथे काँग्रेसकडे मतं वळवून काँग्रेसला जिंकून दिलं. लक्षात घ्या. म्हणजे काही मतदारसंघामध्ये भाजप 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर आहे. लक्षात घ्या की जो काल सत्तेत होता तो निवडणुकीत आज 3ऱ्या-4थ्या स्थानावर गेला आणि त्यांचं डिपॉझिट जप्त झालं भाजपच्या उमेदवारांचं. तर हे केव्हा होऊ शकतं? ते या पद्धतीने होऊ शकतं. कारण कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप जर एकत्र लढले प्रामाणिकपणे तर तिथं देवेगौडाचा ओबीसीचा पक्ष सत्तेत येऊ शकतो. आणि ओबीसीचा पक्ष सत्तेत येऊ नये म्हणून तिथे पडद्याआडची दोस्ती काँग्रेस आणि भाजप हे निभवत असतं. मंडल आयोगाच्या पर्वामध्ये ही गोष्ट सिद्ध झालेली आहे की मंडल आयोगाचं पर्व जेव्हा सुरू झालं तेव्हा ओबीसीचे पक्ष स्थापन व्हायला लागले, ओबीसीचे मुख्यमंत्री व्हायला लागले. त्यावेळेस जे षडयंत्र रचलं गेलं ते बाबरी मस्जिद पाडण्याचं सरकार काँग्रेसचं आणि बाबरी मस्जिद पाडले RSS BJPने. लक्षात घ्या. लक्षात घ्या. काँग्रेस आणि भाजपची युती कशी झाली? सरकार काँग्रेसचं आणि बाबरी मस्जिद पाडली भाजपने. जर काँग्रेसचं सरकार जर खरोखर प्रामाणिक राहिलं असतं
तर तिथं जी बाबरी मस्जिदच्या अवतीभोवती जी मिलिटरी लष्कर उभं होतं, त्या लष्कराला आदेश दिले गेले असते गोळ्या मारण्याचे. साधी दंगल झाली तर गोळीबाराचा आदेश देतो आपण, कुठलाही पोलीस अधिकारी. साधी दंगल गावात तिथं गोळीबाराचा आदेश देतात. मग एवढं मोठी बाबरी मस्जिद पडेपर्यंत लष्कराच्या बंदुका काय करत होत्या? त्या सगळ्या बंदुका, त्या सगळ्या तलवारी काँग्रेसने मॅन केलेल्या होत्या, म्हणून बाबरी मस्जिद पाडली गेली. आणि एवढं मोठं जुनं पुराणं स्ट्रक्चर ती कसात नाही पडत. त्यांची एक कोणाची आहे बाईक, त्यांची 8341 बाईक कोणाची, 8341 रस्त्यात उभी आहे गाडी रस्त्यात म्हणजे रस्त्यात कसं काय गाडी काढून घेतो रस्त्यात म्हणजे त्यामध्ये येतात. हां, पण एक तर आतमध्ये आहे का आपल्यापैकी, एक तर आतमध्ये इकडे असेल नाही बोला ती. चला कंटिन्यू. तर मुद्दा काय आहे, मुद्दा काय आहे की काँग्रेस आणि भाजप एकत्र तेव्हा येतात जेव्हा ओबीसी सत्तेमध्ये येण्याची शक्यता असते, लक्षात घ्या. म्हणून मग आता पुढचा धोका लक्षात घ्या. एकदा करून टाका ना, कशासाठी जाताय, जाऊन येणार फक्त विषय. आणि गाडी पार्किंगचा एकदम साधा कॉमन सेन्स असतो. गाडी अशा ठिकाणी पार्क केली पाहिजे की आपल्या गाडीला कोणी खर्चटलं बी नाही पाहिजे आणि दुसऱ्याच्या गाडीला काही त्रास नाही व्हायला पाहिजे. हा साधा कॉमन सेन्स आहे. आणि तो गाडी विकत घेताना विकत नाही घेता येत, तो मुळात तिथे असावा लागतो, कॉमन सेन्स. तर सांगायचा उद्देश असा की मंडल आगाचा बॉम्ब निरस्त करण्यासाठी त्यांनी बाबरी मस्जिद पाडली. बाबरी मस्जिदच्या ढिगाऱ्याखाली मंडल आग काढण्याचा प्रयत्न केला. आता ओबीसी जनगणना म्हणजे मंडल आगापेक्षा 100 पटीने मोठा अनुभव, मोठा अनुभव. म्हणजे मंडल आगामुळे तर त्यांच्या फक्त नोकऱ्या जाणार होत्या, एका दुसऱ्या राज्याची सत्ता जाणार होती मंडल आगामुळे. पण ओबीसी जनगणनेमुळे जो 100 पटीने मोठा बॉम्ब आहे, मंडल आगापेक्षाही 100 पटीने मोठा बॉम्ब ओबीसी जनगणना, हा बॉम्ब जर फुटला तर अगदी गावातल्या खेड्यापाड्यांमध्ये गावांमध्ये या ब्राह्मणवादाचा काय वाद आहे, उद्ध्वस्त. अगदी गावातल्या खेड्यागावातल्या केलेल्या माळ्याला करून चुकेल की कोण माळी, कोण ओबीसी, किती आपली संख्या आणि गावामध्ये आपल्याला काय काय मिळवता येतं. गावातला माळी माणूस, गावातला तेली माणूस, गावातला ओबीसी माणूस विचार करायला म्हणजे ओबीसी, कारण ओबीसी जनगणना करणारा त्याच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. घेऊन तुम्ही माळी हो, तुम्ही ओबीसी हो, तर ते ओबीसी डोक्यात घुसणार आहे घराघरात. आणि हे ओबीसी जनगणना करणारे लोक घराघरात जाऊन तो ओबीसीचा मुद्दा प्रत्येक घरामध्ये घुसणार आहे. एवढा मोठा अनुभव आहे ओबीसी जनगणना म्हणजे. आणि म्हणून जीवाच्या आटापिटा करून काही करून ओबीसी जनगणना थांबवणे, एकदा हायकोर्टात, एकदा सुप्रीम कोर्टात, पुन्हा हायकोर्टात, हे सगळं त्यांचं जे नाटक चालू आहे. आणि रोहिणी आयोग आणण्याचा त्यांचा हाच उद्देश आहे की पुढच्या ओबीसी जनगणनेच्या लढ्याच्या वेळेस हे जे काही नाविद ओबीसी आहेत हे तेल्या माळ्यांच्या सोबत नाही गेले पाहिजे, नाही गेले पाहिजे. आणि म्हणून थोडंसं जरा आपण संयम ठेवून मोठ्या भावांनी लहान भावांना नाराज करू नका, त्यांच्या विरुद्ध बोलू नका आणि स्वागत करा रोहिणी आयोगाचं. लक्षात घ्या, कारण मोठी सोच असेल तर मोठं काम होईल आणि मोठं काम होईल तर मोठा फायदा मिळेल. लक्षात घ्या. तर ओबीसी जनगणनेचा मुद्दा निरस्त करण्यासाठी आणखी एक षडयंत्र सुरू झालेलं आहे. आता ते तुमच्या लक्षात आलं की मला माहित नाही, पण लक्षात घ्या, मंडल आयोग बाबरी मस्जिदच्या ढिगाऱ्याखाली गाडण्याचा प्रयत्न झाला आणि ओबीसी जनगणनेचा मुद्दा ज्ञानव्यापी मशिदाच्या ढिगाऱ्याखाली दडपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ज्ञानव्यापी मशिदीचं तुम्ही बघा, हिंदी चॅनल ओपन करून बघा, रात्रंदिवस ज्ञानव्यापी मशीदवर चर्चा, पॅनल. एक नकली मुसलमान बसवतात, बाकी 3 हिंदू ठेवतात ब्राह्मण, आणि तो नकली मुसलमानाला सांगतात तू काहीतरी विरोधात बोल, मग हे त्याच्या विरोधात बोलतात आणि आपण ते सगळं ऐकतो, आपण सगळं ते पाहतो.
सगळे हिंदी चॅनलवर बघा, जाणीवपूर्वक ते माहोल काय करतात. दसरा वेळेस माहोल काय केला त्यांनी हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद, तसा त्यांचं ज्ञानव्यापी मशिदीच्या बाबतीमध्ये चालू आहे. कारण त्यांना ज्ञानव्यापी मशिदीच्या ढिगाऱ्याखाली ओबीसी जनगणना गाळून टाकायची आहे. आणि ज्ञानव्यापी मशीद जर पाळायची असेल तर काँग्रेसचंच सरकार पाहिजे, भाजपचं सरकार असं चालणार नाही. म्हणून ते राहुल गांधी ज्या राहुल गांधीला ते कालपर्यंत पप्पू म्हणत होते, आता त्याला ते अप्पू बनवण्याच्या प्रयत्नात आहे राहुल गांधी. आणि ते बनवतील अप्पू, त्याला प्रधानमंत्री करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतील आरएसएस बीजेपी वाले. कारण काँग्रेसचं वर्चस्व इंडिया आघाडीमध्ये राहिलं पाहिजे, याच्यासाठी काँग्रेसचे जास्तीत जास्त खासदार आरएसएस बीजेपी वाले निवडून देतील, स्वतःची कमी करतील आणि काँग्रेसला देतील. हे घ्या तुम्ही आमचे मतदारसंघ. म्हणजे जिथे जिथे स्टॅलिन, लालू, मुलायम, नितीश म्हणजे स्टॅला मुनी, स्टॅ म्हणजे स्टॅलिन, ला म्हणजे लालू, मु म्हणजे मुलायम आणि मी म्हणजे नितीश, स्टॅला मुनी इंडिया आघाडीतले हे 4 लोक जे आहेत, हे ब्राह्मणवादाला तिथे रोखण्यासाठी उभे आहेत. हे आरएसएस वाल्यांना माहिती आहे. म्हणून जिथे जिथे स्टॅला मुनीचे उमेदवार निवडणुकीमध्ये उभे राहतील, तिथलं सगळं बीजेपीचं मतदान हे काँग्रेसकडे जाईल आणि काँग्रेस तिथे निवडून येईल आणि स्टॅला मुनीचा उमेदवार पडेल. आणि जिथे जिथे काँग्रेसचे उमेदवार उभे राहतील, तिथलंही भाजपचं मतदान तिकडे जाईल, लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने काँग्रेसचे जास्तीत जास्त खासदार जर इंडिया आघाडी जर निवडून आले तर इंडिया आघाडीवर निर्णायक वर्चस्व काँग्रेसचं राहील आणि मग स्टॅला मुनीचं काहीच चालणार नाही. म्हणजे ओबीसी जनगणना जो काही पहिला ठराव त्यांनी कुठल्या गावात नाही बेंगळूर तिथे त्यांनी इंडिया आघाडीची पहिलीच बैठक स्थापना बैठकीतच ओबीसी जनगणनेचा ठराव त्यांनी मंजूर केला. आणि एवढं ओबीसीचं वर्चस्व आहे, लक्षात घ्या. पण हे ओबीसीचं वर्चस्व कमी करण्यासाठी इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणले जातील आणि त्याला मुलीचं महत्व कमी करण्यात येईल, जेणेकरून ओबीसी जनगणनेचा मुद्दा जास्त जोरात आक्रमकपणे पुढे येणार नाही. आणि जर आलाच तर मग काँग्रेसच्या राज्यात ज्ञानव्यापी मशीद पाडण्यासाठी त्यांना सोपं जाईल. एवढं सगळं आपल्या समोर वाढून ठेवलेलं आहे. आता याला विरोध करायचा असेल तर काय करायचं? याला विरोध जर करायचं असेल तर जिथं स्टॅला मुनी नाही, म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रात स्टॅला मुनी नाही, इथं महाराष्ट्रामध्ये आपण स्वतंत्रपणे ओबीसीचं राजकारण उभं केलं पाहिजे. म्हणजे ओबीसी राजकीय आघाडी आम्ही स्थापन केलेली आहे. 5 ठिकाणी, महाराष्ट्राच्या 5 ठिकाणी आम्ही ओबीसी गोलमेज परिषदा घेतल्या. पहिली गोलमेज परिषद या तात्यासाहेब महाराष्ट्र फुले सत्यशोधक विद्यापीठात झाली. डॉक्टर गोरे आणि आपले विलासराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं ओबीसी गोलमेज परिषद घेतली आणि तिथे पण आम्ही ओबीसी राजकीय आघाडीचा ठराव केला. नंतर जतला घेतली, नंतर धुळ्याला घेतली, नंतर पुण्याला घेतली. असे 5 ठिकाणी आम्ही परिषदा घेतल्यात आणि ओबीसी राजकीय आघाडी सगळ्यांच्या संगनमतीने एक पदाने आम्ही स्थापन केली. आणि पुण्याची जेव्हा लोकसभा निवडणूक, पोटनिवडणूक लागली म्हणजे लागली नाही पण होईल असं जेव्हा म्हटलं गेलं, कारण चंद्रपूरचा खासदार गेला, काँग्रेसचा एकमेव खासदार चंद्रपूरचा, महाराष्ट्रात एकच खासदार काँग्रेसचा, तो चंद्रपूरचा तोही गेला. आणि पुण्याचा भाजपचा खासदार गेला. तिथं बापट तिथं पोटनिवडणूक लागणार होती, डिक्लेअर करणारच होते. तेव्हा भाजपचे बावनकुळे जे अध्यक्ष आहेत ओबीसी, भाजपचे प्रादेशिक अध्यक्ष बावनकुळे, त्यांनी पुण्यामध्ये बीजेपी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि सांगितलं की इलेक्शन कमिशन येत्या 8 दिवसामध्ये पोटनिवडणूक जाहीर करणार आहे, तुम्ही कामाला लागा, तयारी करा. अशी मीटिंग त्यांनी चंद्रपूरमध्ये पण घेतली आणि इथे पुण्यामध्ये पण घेतली. आणि त्याच्यानंतर 8 दिवसांनी आम्ही तिथं गोलमेज परिषद ठेवली पुण्यामध्ये, ओबीसी परिषद. आणि त्या ओबीसी परिषदेमध्ये आम्ही डिक्लेअर केलं की आम्ही निवडणूक, पुण्याची पोटनिवडणूक आम्ही लढवणार, लोकसभा निवडणूक. आणि लगेच पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेतही आम्ही जाहीर केलं की आम्ही ओबीसी राजकीय आघाडीतर्फे
ओबीसी जनगणनेच्या प्रश्नावर ओबीसी उमेदवार उभा करणार आणि निवडणूक लढवणार असं आम्ही पत्रकार परिषदेत जाहीर केलं. ते सगळीकडे टीव्ही चॅनलवर बातम्या आल्या, वर्तमानपत्रात बातम्या आल्या, एक माहोल तयार झाला आणि त्याच्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या नेत्यांकडे मागणी केली की पोटनिवडणूक रद्द करा, पोटनिवडणूक रद्द करा, नाहीतर फार मोठा प्रॉब्लेम होईल आपल्याला. जर आता आपल्याला जर अपशकून झाला या पोटनिवडणुकीत तर त्याचे परिणाम 2024 ला दिसतील. तर एवढे ते ओबीसींना घाबरतात. फक्त निवडणूक डिक्लेअर होण्याच्या आधी फक्त घोषणा केली की आम्ही लढणार, तेवढ्यात ते घाबरलेत आणि पोटनिवडणूकच रद्द केली. लक्षात घ्या. त्याच्या आधी कसबा पोटनिवडणूक झाली, कसबा पिंपरी चिंचवड पोटनिवडणुका झाल्या बघा 6 महिने आधी, फेब्रुवारी मार्च मध्ये. तर कसबा पोटनिवडणूक डिक्लेअर होण्याच्या आधी मी पुण्यामध्ये जाऊन एका कार्यक्रमात भाषण दिलं आणि तिथं सांगितलं भाषणात की कसबा पोटनिवडणूक आम्ही ओबीसी उमेदवार उभा करून लढणार आहोत, ओबीसी राजकीय आघाडीतर्फे असं डिक्लेअर केलं. आणि त्याचे परिणाम बघा काय झाले. त्याचे परिणाम काय झाले. कसबा जो मतदारसंघ आहे तिथं गेल्या 30 वर्षापासून भाजपचा ब्राह्मण उमेदवार निवडून येत होता. 30 वर्षापासून, 2-4 वर्षांचा फायदा नाही, 30 वर्षापासून त्या कसबामध्ये ब्राह्मणांचा भाजपचा उमेदवार निवडून येत होता. आमची घोषणा झाली ओबीसी उमेदवार उभं करण्याची आणि भाजपने ब्राह्मण उमेदवार सगळे जे रांगेत उभे होते त्या सगळ्यांना घरी पाठवलं, सगळ्या ब्राह्मणांना, आणि तिथं ओबीसी उमेदवार दिला भाजपने. आणि भाजपने ओबीसी उमेदवार दिला म्हणून काँग्रेसने पण ओबीसी उमेदवार दिला. नाहीतर काँग्रेस नेहमी मराठा उमेदवार देत होती आणि भाजप नेहमी ब्राह्मण उमेदवार देत होती. ओबीसींना बाजूला व्हा, तुमचं काही इथं काम नाही. तिथं काय तुमचं नांगर हाकायचं काम आहे का, भांडी काढायचं काम आहे केला दापाड्यांना. पण मी तिथे फक्त घोषणा केली एका कार्यक्रमात निवडणूक लढणार म्हणून, आणि तिथे दोघाही पक्षांनी ओबीसी उमेदवार उभे केले. एवढी ताकद ओबीसी मध्ये आहे. आता ओबीसी राजकीय आघाडी मी स्थापन केल्यानंतर आणि निवडणुका लढवल्यानंतर, ठरवल्यानंतर, निर्णय घेतल्यानंतर मला अनेक लोकांचे, आपल्याच लोकांचे फोन आले. कोणी काँग्रेसचा ओबीसी होता, कोणी भाजपचा ओबीसी होता, कोणी याचा होता, कोणी त्याचा होता, आणि त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुम्ही उमेदवार उभं करणार निवडणुकीत, मग तुम्ही भाजपची टीम आहे ना. प्रकाश आंबेडकरांना म्हणतात तुम्ही भाजपची टीम आहे. ओएसी मुस्लिम त्याला म्हणतात तू भाजपची टीम आहे. तुमच्यामुळे काँग्रेसचे उमेदवार पडतात आणि भाजपचे उमेदवार जिंकून येतात. म्हणून मग बाळासाहेब प्रकाश आंबेडकर म्हणजे भाजपची बी टीम आणि ओएसी मुस्लिम म्हणजे भाजपची बी टीम. आता मला जेव्हा सांगण्यात आलं की तुम्ही पण भाजपची बी टीम म्हणून काम करणार का, तेव्हा मी त्या लोकांना एक साधा प्रश्न विचारला की बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी जर उमेदवार उभा केला तर काँग्रेसची दलित मतं त्यांचा उमेदवार खातो, काँग्रेस पडतं आणि भाजप निवडून येतं. मुस्लिम लोक त्यांची जी वोट बँक आहे ती काँग्रेसची कमी होते, मुस्लिमांची वोट बँक ती कमी होते. काँग्रेसचा उमेदवार पडतो, भाजपचा उमेदवार निवडून येतो. म्हणून त्यांना भाजपची बी टीम म्हटलं तर चालतं. पण मग मी त्यांना काय सांगितलं की ओबीसी सर्वात जास्त कोणाला मतदान करतो, बीजेपीला. तर तो म्हणतो बीजेपीला मतदान करतो. मग मी जर ओबीसी उमेदवार उभा केला तर मी कोणाची मतं खाणार, बीजेपीची मतं खाणार. मग काय प्रॉब्लेम बाबा तुझा. तू फार आम्हाला काँग्रेसची बी टीम म्हण, पण भाजपची बी टीम नको म्हणणार, कारण आमच्याकडे भाजपचा उमेदवार पडणार आहे. आणि प्रामाणिक ओबीसी कार्यकर्ता जर निवडणुकीला उभा राहिला ओबीसीच्या प्रश्नावर तर भाजपचा उमेदवार पडतो म्हणजे पडतोच. आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण चंद्रपूर. बरोबर. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ. तिथे महाडोळे उभे राहिलेत, 1,40,000 मतं महाडोळ्यांना पडलेत. भाजपचा निवडून येणारा उमेदवार यावेळेस पडला आणि काँग्रेसचा एक खासदार महाराष्ट्रातला, एकच खासदार काँग्रेसचा, तो चंद्रपूरमधून निवडून आला. मातांनी काय पाहिजे. जर तुमचा सगळ्यात मोठा शत्रू ओबीसीचा भाजप असेल तर किमान भाजपला पराभूत करण्यासाठी तरी ओबीसी राजकीय आघाडीतर्फे निवडणुका लढवा. आणि त्या तो
तो ओबीसी राजकीय आघाडीतर्फे निवडणूक लढवणारा ओबीसी कार्यकर्ता जर खूपच प्रामाणिक असेल, खूपच नैतिक असेल आणि खूपच लोकांमध्ये प्रिय असेल तर तो भाजपलाही पाडेल आणि काँग्रेसलाही पाडेल आणि स्वतः निवडून येईल. मग तुमचा ओबीसी निवडून आला तर तुम्हाला काय नुकसान आहे मग? आणि तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो की ओबीसी राजकीय आघाडीने जर मोठ्या प्रमाणात ओबीसी उमेदवार दिले तर भाजप पण ओबीसी उमेदवार मोठ्या प्रमाणात देईल आणि काँग्रेस पण ओबीसी उमेदवार मोठ्या प्रमाणात देईल. तुमचं काय नुकसान आहे याचं? तुमचं काय नुकसान आहे याचं? चितबी पटावर काय म्हणतात ते मग ओबीसी राजकीय आघाडीचा प्रयोग राबवा. अगदी म्हणजे फाटका तुटका माणूस असेल त्याला बी आपण उभं करू, लक्षात घ्या. तर तुम्ही प्रयत्न करा इथे यवतमाळमध्ये. तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत बरं 2 मिनिटं. थोडक्यात 2 मिनिटं माझे 8 वाजता 2 मिनिटं फक्त जाणून घेणं झालं संपलं ना. फक्त 2 मिनिटं झाले तर पास. हे बघा यवतमाळमध्ये ओबीसी राजकीय आघाडी स्थापन झाल्यानंतर फक्त 2 मिनिटं ओबीसी राजकीय आघाडी स्थापन झाल्यानंतर यवतमाळमध्ये 2 क्रांतिकारक महिलांनी पुढाकार घ्यायचं ठरवलं आणि त्यांनी मला सांगितलं, प्राध्यापिका सविताताई आणि सुनीताताई काळे यांनी मला सांगितलं की आम्ही निवडणुका लढवणार. हा आता तुम्ही बघा आता त्यांना किती सपोर्ट करायचा, कसा सपोर्ट करायचा. आणि या क्रांतिकारक महिला, झगडणाऱ्या महिला जर संसदेत गेल्या, लोकसभेत गेल्या, विधानसभेत गेल्या तर काय करू शकतात याची कल्पना करा आणि त्यांना निवडून आणा. हेच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. जय जोगी, जय भीम. महिला दिनानिमित्त आपण